सकाळच्या मनन चिंतनात आपणा सगळ्यांचं SHS नंदुरबार स्वागत करीत आहे. आज 50 नंबरचं विजय संगीतातलं गीत आपण गाणार आहोत. येशू हे नाम गोड किती. विजय संगीत गीत क्रमांक 50. येशू हे नाम गोड किती, आनंदे गाऊ रात्रंदिनी, वर्णुनी प्रेमे करू स्तुती, सन्मान थोर त्या देऊनी. हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गाईन मी. हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गाईन मी. कष्टी तो झाला माझ्यासाठी, खांबीही मेला माझ्यासाठी. सोडवुनिया दिली मुक्ती, क्षमा मिळाली झाली तृप्ती. हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गाईन मी. हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गाईन मी. मानितो त्याचा पूर्णाधिकार, जीवनी माझ्या सौख्य पार. मुखतयाचे मी पाहणार, प्रीतीने त्याच्या मी भरणार. हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गाईन मी. हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गाईन मी. आजच्या दिवसाला सुंदरशी सुरुवात आपण केलेली असताना पवित्र वचनाचं मनन आपण करूया. आरंभीच्या प्रार्थनेसाठी मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना विनंती करणार आहे. कृपा करून आपण पुढे या, आरंभीची प्रार्थना करा आणि मग आजचं वचन आपण ऐकू. आज रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब वचनाची सेवा करणार आहेत. आमच्या स्वर्गातील जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तुझी स्तुती करतो, कारण तुझं नाम गोड आहे, तुझं नाम सुवंदे आहे आणि तुझ्या नामामध्ये आम्हाला आनंद आहे परमेश्वरा. आणि म्हणून देव बापा, तुझं नाम घेण्यासाठी तू आम्हाला वेळोवेळी संधी देतोस. प्रतिदिवशी प्रभू तू आम्हाला एकत्र करतोस. ही तुझी कृपा आहे, ही तुझी दया आहे. आणि म्हणून प्रभू, आम्ही नित्य तुझं स्तुतीस्तवन करत असताना प्रभू, आम्हाला लागणारं सर्व प्रकारचं चांगुलपण, सर्व प्रकारची शक्ती, आरोग्य, बुद्धी आणि ज्ञान तू देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभू देवापा, आम्ही या दिवसाच्या सुरुवातीला प्रभू आमच्या नित्याच्या कामावर जात असताना प्रथम आम्ही तुझं नाम घेतो. प्रथम आम्ही प्रभू देवापा तुझ्या वचनाकडे वळतो, त्यावर चिंतन आणि मनन करतो. यासाठी की देवबापा, दिवसभरात लागणारी शक्ती, आरोग्य, बुद्धी आणि ज्ञान, चांगलं आचरण करण्यासाठी लागणारं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, या सर्व गोष्टींचा पुरवठा प्रभू तू करणारा परमेश्वर आहे. म्हणून आज आमचं लक्ष तुझ्याकडे असताना प्रभू, तुझे दास तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू,
त्यांना तुझा स्पर्श कर आणि प्रभू त्यांना तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा दे. त्यांच्यापासून येणारं चिंतन मनन तुझं वचन हे आम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा मार्गदर्शक बोधपर आणि प्रभू आमच्या जीवनात बदल घडवणारा असावं असंच तू दयेने आणि कृपेने कर अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून आम्ही सर्वजण यावेळेला तुझ्या हातात पडतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत व जे ऑनलाईन पाहत आहेत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेबांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो आणि विनंती करेन की आजच्या सकाळी देवाच्या पवित्र वचनातून स्तुतीचा यज्ञ ह्यावरती मनन चिंतन देण्यासाठी आपण पुढे यावं. प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना आणि ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्या मंडळीला प्रेमाचा सलाम. देवाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो, कारण पुन्हा एक वार त्याने त्याच्या वचनाची सेवा करण्याची एक मौल्यवान संधी मला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो. आज मुख्य जो विषय आहे की परमेश्वराची किंवा देवाची स्तुती करणं. पुष्कळदा ख्रिस्ती जीवन जगत असताना कळत नकळत देवाची स्तुती केव्हा करावी, कुठं करावी, कशी करावी, कोणतं माध्यम आहे हे मंडळी म्हणून आम्हाला पुष्कळदा विसर पडत असतो. पुष्कळांचा असा समज आहे की देवाची स्तुती फक्त देवाच्या मंदिरामध्ये जाऊनच केली आणि माझं कर्तव्य संपलं, पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये मी त्या रविवारची मी वाट पाहणार. परंतु बायबल आम्हाला तसं काही शिकवत नाही. पवित्र शास्त्र आम्हाला वारंवार स्पष्टपणे देवाची स्तुती करण्याबद्दल वारंवार आम्हाला आव्हान करतं, शिक्षण देतं आणि देवाचे लोक म्हणून देवाची स्तुती करणं हे आमचं एक स्पष्टपणे कर्तव्य आम्हाला बजावून देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून या दिवसांमध्ये आम्हाला ठाऊक आहे, नोकरी आहे, कामधंदा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कामं आहेत, सोशल वर्क आहेत. आम्ही अनेक प्रकारच्या कामधंद्यामध्ये गुंतून पडतो, थकतो आणि पुन्हा आपण झोपी जातो. परंतु त्याही परिस्थितीमध्ये थोडा वेळ देवासाठी निवडून, देवासाठी काढून देवाची आम्ही स्तुती आणि आराधना केली तर निश्चितपणे देवा त्याच्या स्वर्गीय आशीर्वादांनी आम्हाला दररोज तृप्त केल्याशिवाय राहणार नाही आमचा विश्वास आहे. आणि म्हणून देवाच्या पवित्र वचनामध्ये असं म्हटलेलं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आम्हाला रोज देवाच्या सहवासामध्ये राहावं लागेल, देवाच्या समक्षतेमध्ये यावं लागेल, त्याची स्तुती, त्याची आराधना आम्हाला करावी लागेल. आणि म्हणून या दिवसांमध्ये आम्हाला स्तुती करण्यासाठी देवाने एक मौल्यवान संधी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आजच्या मननासाठी इब्रिकरास पत्र याचा 13वा अध्याय 14 आणि 15 वचनं मी वाचतो. कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे नित्य अर्पण करावा. देवबाप या वचनाच्याद्वारे आम्हा सर्वांचं सहाय्य करो, आम्हाला एक नवीन आत्मिक मार्गदर्शन करू. प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या थोर कृपाळू परमेश्वरा, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो पुन्हा एक वार आज नव्याने मंडळी म्हणून, माझी म्हणून देवबाप तू आठवण केलीस आणि आजचा एक दिवस तू आम्हाला दिला, त्याबद्दल तुला धन्यवाद देत. आज या पवित्र सकाळी देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्म्याच्या नावाने तुला शरण येतो. प्रभू तू स्वीकार कर. पुन्हा एक वार तुझ्या वचनाची सेवा सांगण्याची संधी दिलेली असताना
मी स्वतःहून तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू तू माझा स्वीकार कर. माझ्या अशुद्ध ओटा जिभेला स्पर्श कर. तुझं वचन सांगत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझी शक्ती तुझी प्रेरणा तू मला तू दे. माझ्या मुखाच्या वाणीचं द्वार तू हो. आणि प्रभू हे तुझं पवित्र सदाजीवी जिवंत वचन गाजवत असताना या ठिकाणी हजर असणारे तुझे दास आणि ऑनलाईन सभेमध्ये आज सहभागी होणारा तुझ्या सर्वप्रिय विश्वासणाऱ्या मंडळीला आजच्या या लहानशा आत्मिक मनन चिंतनाच्याद्वारे तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे तू आशीर्वादित कर. ही संपूर्ण वेळ प्रभू तुझ्या हातामध्ये येतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. सोबतच आपण एक आणखी एक वचन वाचू. स्तोत्र संहिता अध्याय 116. स्तोत्र 116 17व्या वचनामध्ये बायबल असं म्हणतंय, मी तुला उपकार स्तुतीचा यज्ञ करीन, परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करीन. आजचा आपला जो मुख्य जो विषय आहे देवाची स्तुती करणं, स्तुतीचा यज्ञ देवाला अर्पण करणं. स्तुतीमध्ये आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आम्ही परमेश्वराच्या सहवासामध्ये येतो, परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये येतो, त्यावेळेला आमच्या मनातील भावना, आमच्या अंतःकरणामधला जो आमचा विश्वास आहे तो अधिक मजबूत असा असला पाहिजे. आणि स्तुती करताना नेहमी आम्ही आमच्या आंतरिक भावनांवर आम्ही ताबा ठेवला पाहिजे. स्तुती ही नेहमी बायबल आधारित देवाच्या मार्गाने दाखवलेल्या मार्गानुसारच असली पाहिजे. पुष्कळदा काय होतं की अनेक मंडळांमध्ये आम्ही पाहतो, अनेक समारंभांमध्ये पाहतो की अनेकदा स्तुती करताना स्तुतीचा जो मुख्य आशय तो विसरला जातो आणि कधीकधी अतिरेक होतो काय असं संभ्रम निर्माण होतो. म्हणून स्पष्टपणे म्हटलेलं आहे की स्तुती करताना नेहमी देवाचे लोक म्हणून, देवाची मंडळी म्हणून आम्ही नेहमी आमच्या भावनांवर ताबा ठेवला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अतिरेक किंवा ज्याला असं म्हणतो की कृत्रिमता नसली पाहिजे. स्तुती करणं म्हणजे काय? तर स्तुती करणं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की माझा देव हा जिवंत परमेश्वर आहे, ही भावना सतत असली पाहिजे. आणि स्तुतीमध्ये माझ्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये आत्मिकता असेल, आत्मीयता जिवंत असेल तरच मी खऱ्या अर्थाने देवाची स्तुती आराधना मी करू शकतो. स्तुती आराधना हा एक असा मार्ग आहे, भक्तीचा मार्ग आहे, जो भक्ताला, उपासकाला देवाच्या सहवासामध्ये घेऊन जात असतो. जे देवाच्या समक्षमध्ये घेऊन जाण्याचं माध्यम म्हणजे स्तुती आणि आराधना आज आहे. म्हणून जिथं देवाचं मंदिर आहे, देवाची मंडळी आहे आणि तिथं देवाची स्तुती आराधना आहे, हे तिन्ही कॉम्बिनेशन एकत्र येऊन देवाची परिपूर्ण स्तुती केली जात असते. आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊ की परमेश्वर जो आमचा जिवंत परमेश्वर आहे त्याने आम्हाला आमच्या जीवात जीव असेपर्यंत देवाला धन्यवाद, देवाची स्तुती आणि आराधना करण्यासाठी आम्हाला त्याने पाचारण केलेलं आहे. या दिवसांमध्ये पुढे वेळी मिळेल तसं आम्ही स्तुतीचा अर्थ पाहणार आहोत. मूळ शब्दार्थ काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, स्तुती संदर्भात काय म्हटलेलं आहे ते आम्ही पाहणार आहोत. स्तुती करत असताना येणारी कोणती अडखळणं आहेत त्यावर आम्ही विचार करणार आहोत. मी जर देवाचं मूल आहे, येशूनं माझं तारण केलेलं आहे, मला सार्वकालिक जीवन मला त्याने दिलेलं आहे, मग मी स्तुती का केली पाहिजे, कशी केली पाहिजे हे आम्ही पाहणार आहोत. आणि एक नकारात्मक दृष्टिकोनातून पण आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की स्तुती कोण करू शकत नाही किंवा कोणाला स्तुती करणं आवडत नाही. आणि म्हणून स्तुती करणं म्हणजे काय, तर एखाद्याबद्दल चांगले बोलणे, त्याचं कौतुक करणे, प्रशंसेने अभिवादन करणे, त्याची प्रशंसा करणे म्हणजे स्तुती करणे आहे. थोडक्यात परमेश्वर हा आमचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे, त्याची आराधना करणे म्हणजे परमेश्वराचं भय, त्याचा आदर, त्याची
सर्व प्रकारचं चांगुलपणाचं स्मरण करणं हा स्तुतीचा उच्च दर्जाचा एक विषय किंवा आशय आहे. स्तुती आराधना हा प्रथम आमच्या अंतःकरणाचा हृदयाचा दृष्टिकोन असला पाहिजे. स्तुतीचा प्रारंभ आंतरिक ध्यानस्थ मनन चिंतन जेव्हा आम्ही करतो, आम्ही ध्यानस्थ होतो. ध्यानच त्याचा अर्थ आमचं ध्यान, आमचं लक्ष जेव्हा स्वर्गाकडे आम्ही लावतो, परमेश्वराकडे आम्ही लावतो, अशा स्थितीमध्ये आमचा संबंध देवाच्या गौरवाच्या महानतेशी योग्यतेशी जुळलेला असतो. आणि अशा प्रकारची आराधना, अशा प्रकारची स्तुती आम्हाला देवाच्या समक्षतेमध्ये घेऊन जात असते. सर्वात महत्त्वाचं पैलू आम्ही पाहतो की जेव्हा जेव्हा आम्ही स्तुती आणि आराधना करतो तेव्हा देव आमच्या जीवनामध्ये उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या सैतानी दुष्ट योजना असतील, सैतानी अधिकार असतील, जे काही असेल परमेश्वर त्यांना बांधत असतो. आणि प्रगटीकरणामध्ये वारंवार आम्ही पाहतो की स्वर्गाचा जो मुख्य विषय जे आहे, हालेलुया हालेलुया हालेलुया, रात्रंदिवस 24 तास त्या ठिकाणी हेच आम्हाला पाहायला मिळणार की जो सदाजीवी परमेश्वर राजासनावर रूढ आहे त्याच्यासमोर आम्हाला युगानुयुग एकच काम मिळणार आहे, ते म्हणजे परमेश्वराची स्तुती करणं. प्रभूची सेवा जगामध्ये 3 प्रकारे केली जाते. पहिली गोष्ट स्तोत्र आहेत, भक्तीची गीतं आहेत आणि आध्यात्मिक गीतं आहेत. प्रभूची सेवा किंवा स्तुती या 3 माध्यमातून राबवली जाते किंवा केली जाते. आध्यात्मिक गीतांद्वारे आमच्या गरजा सांगितल्या जातात आणि देवाबद्दलची प्रीती, त्याची भक्ती, त्याची उपासना करण्याची गरज त्यातून प्रगट होत असते. आणि म्हणून देवाची स्तुती करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून इब्रिकराचा पत्र म्हणतो की आपण स्तुतीचा यज्ञ अर्पण केला पाहिजे. म्हणजे स्तुती एक प्रकारे ते होम किंवा यज्ञाप्रमाणे आहे. आणि हे आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. देवाचे जे गुण आम्हाला प्रसिद्ध करायचे आहेत जगामध्ये, मंडळीमध्ये, जीवन जगताना, त्याचं माध्यम स्तुती आणि आराधना आहे. अंतःकरणामध्ये प्रभूला गायन वादन करणं, प्रार्थना विनंती करणं, आभार प्रदर्शन करणं, अंतःकरण देवाला स्तुती करणं, असं पाऊल आपल्या पत्रांमध्ये वारंवार आम्हाला शिकवत असतं. म्हणून स्तुती ही देवाचं भय धरून त्याच्या प्रती आदर आणि सन्मान व्यक्त करून त्याचा गौरव करण्यासाठी आम्हाला स्तुती करायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट देवाबद्दल असणारी जी प्रीती आहे, जी श्रद्धा आहे, जो विश्वास आहे, ज्या देवावर मी प्रीती करतो, ज्या देवावर माझी श्रद्धा आहे, ज्या परमेश्वरावर मी विश्वास ठेवलेला आहे, तो अंतःकरणामधून प्रगट करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग म्हणजे परमेश्वराची स्तुती, परमेश्वराची आराधना करणं आहे. सर्वात आणखी पुढे जाऊन असं म्हटलं तर देवाने जे आमच्यावर अगणित असंख्य उपकार केलेले आहेत, त्या जिवंत परमेश्वराचे त्याने केलेल्या सर्व उपकारांबद्दल आदरयुक्त कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे स्तुती करणं आहे. देवाची कृपा आहे, देवाचं संरक्षण आहे, देवाचा पुरवठा आहे, देवाचं चांगुलपण आहे. या सर्व गोष्टींबद्दल देवाचं गुणगान गाणं, देवाला धन्यवाद देणं म्हणजे स्तुती आणि आराधना करणं आहे. आणि म्हणून परमेश्वराची स्तुती करणं हे मंडळीचं जे नातं आहे, देवाबरोबर असणारं नातं प्रगट करत असतं. देवाशी माझं नातं आणि कर्तव्य काय आहे हे जाहीर करण्याचं माध्यम म्हणजे परमेश्वराची स्तुती, परमेश्वराची आराधना करणं आहे. ते तशी आम्हाला जाणीव करून देते की मी जर ख्रिस्ताचा आहे, ख्रिस्ताची आहे, तर माझं जो विश्वास आहे, जे तारण येशूनं माझं केलेलं आहे, ते मला जाहीर करायचं असेल तर मला स्तुती आणि आराधना एकच मार्ग आहे. स्तुतीचा जो उगम आहे हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने होत असतो. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेशिवाय स्तुती करणं हे अशक्य आहे. आणि म्हणून वारंवार बायबल आम्हाला सांगतं की तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, स्तुती स्तोत्र गा, अंतःकरण गायन वादन करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आनंदाच्या प्रसंगामध्ये, चांगल्या प्रसंगामध्ये, चांगल्या स्थितीमध्ये जेव्हा आम्ही देवाची स्तुती आणि आराधना करतो, आम्ही गीतं गातो, आमच्या गरजा देवाला सांगतो, तेव्हा देव
आम्हाला आशीर्वादित करतोस. सुख संपन्न स्थितीमध्ये केलेली स्तुती त्याला म्हटलेलं आहे. परंतु आपल्या इच्छेविरुद्ध, आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या सर्व प्रकारच्या प्रसंगामध्ये, उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटामध्ये जेव्हा आम्ही देवाची स्तुती करतो ना, ती स्तुती देवाला अधिक प्रसन्न करत असते. आणि याचं सुंदर उदाहरण आम्हाला पाहायचं असेल तर इयोबाचं उदाहरण आहे. इयोब हा सुखसंपन्न, श्रीमंत, अतिधनी व्यक्ती होता. त्याला 10 लेकरं होती. सर्व प्रकारचं त्याला एक प्रकारे नखशिकांत वैभवामध्ये खेळणारा तो व्यक्ती होता. परंतु काय झालं की सैतानाच्या द्वारे परीक्षेचा प्रसंग आला. त्याला काहीच माहीत नाही आहे. तो इथं पृथ्वीवर जीवन जगत आहे, पण त्याच्यावर कोणते संकट उद्भवणार आहे, कोण आणणार आहे, हे तिसऱ्या जगामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये सैतान आणि परमेश्वर यांच्यामध्ये एक प्रकारे ही चर्चा सुरू आहे. आणि तिथं सैतान आव्हान देतो इयोबाबद्दल, तू त्याच्यावर तुझी दया काढ, तुझं कवच काढ आणि तो तुझा अवेर करेल. आणि मग सैतानाला देवाने एकच सांगितलं, जा तुला हवं तसं त्याला कर, पण त्याचा जीव मात्र घेऊ नको. काय झालं? सैतान येतो आणि प्रारंभी त्याची सर्व संपत्तीचा नाश करतो, गुरढोरांचा नाश करतो. तरी इयोब त्याच्या तोंडामधून देवाविरुद्ध एक ब्र शब्द निघत नाही. पुन्हा जातो, पुन्हा तेच रडगाणं सैतान देवाकडे करतो. पुन्हा देव त्याला सांगतो की जा, आणि त्याला तू फक्त त्याचा जीव घेऊ नको. सैतान दुसऱ्यांदा येतो आणि काय होतं, त्याला भयंकर आजार लावतो. त्याच्या आधी त्याची 10 लेकरं आहेत. ते घरामध्ये बसले असताना, वाढदिवस साजरा करत असताना ते घर कोसळतं. काय, एक बापासमोर 10च्या 10 लेकरं मरण पावलेले आहेत. आता तो प्रसंग समोर आणा. अशा या दुःखद, जीव तोडणाऱ्या, अंतःकरण विदारणाऱ्या प्रसंगामध्ये इयोबाने काय केलं? तो नाराज झाला नाही, त्याने देवाला दोष दिला नाही. तर त्याने एकच म्हटलं, धन्य तो प्रभू. त्याच्या तोंडातून स्तुतीचे शब्द निघाले, धन्यवादाचे शब्द निघाले. मनाच्या विपरीत घडलेली जी स्तुती आहे बघा, तो अस्थिर झाला नाही, डळमळीत झाला नाही. पुष्कळदा काय होतं प्रियांनो, आपण अस्थिर होऊन जातो. एखादं संकट बघून, एखादं आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी जेव्हा घडतात ना, आपण देवाचं नाव घेऊन सोडून देतो. आम्ही त्याची स्तुती आराधना करत नाही. इयोबाच्या पत्नीसारखी स्थिती आमची होते. ती दोष देते. वास्तविक तिने स्तुती आराधना केली पाहिजे होती. ती तर उलट म्हणते, तुम्ही काय देवाचं नाव घेता आणि मरून जा. नाही, आम्ही जिवंत परमेश्वराचे लोक आहोत. आमच्या चांगल्या परिस्थितीमध्ये असू द्या किंवा आमच्या विपरीत असलेल्या प्रसंगामध्ये असू, जेव्हा आम्ही जीवन जगतो ना, आम्ही देवाला नेहमी प्रसन्न केलं पाहिजे, संतोष दिला पाहिजे आणि आम्हाला त्याचं गौरव केलं पाहिजे. प्रेषितांच्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, 16व्या अध्यायामध्ये 2 देवाचे दास कुठं आहेत? जेलमध्ये आहेत. प्रेषित आणि यांचा 16वा अध्याय 25मध्ये म्हटलेलं आहे, पौल आणि सिला तुरुंगामध्ये, जेलमध्ये आहे. काय होत आहे तिथं? अशक्यप्राय अशा कठीण परिस्थितीमध्ये ते दोघे देवाचे दास त्या ठिकाणी प्रार्थना, स्तुती आणि आराधना करत आहेत. मनाच्या विपरीत घडलेली स्तुती आणि आराधना ही सर्वात जास्त श्रेष्ठ आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमेश्वराने जे काही आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत त्याचं स्मरण करत असताना कधी कधी आम्हाला या अशा प्रकारच्या दुःखांना पण सामोरं जावं लागतं. म्हणून आम्ही न घाबरता या दुःखांना देवाच्या साह्याने सामोरं जाऊन त्याही परिस्थितीमध्ये परमेश्वराची आम्ही स्तुती केली पाहिजे. येशू ख्रिस्ताने काय केलं? येशू ख्रिस्तासमोर वधस्तंभ दिसत आहे. त्या गुरुवारच्या रात्री त्याने विधीची स्थापना केली आणि शेवटी गेतसेमाना बागेकडे रवाना होत असताना मार्क 14:26 वधस्तंभावर बघा, वधस्तंभाचा भयानक दुःखाचा प्याला त्याला प्यायचा आहे. मनाच्या विपरीत असा प्रसंग घडत आहे आणि अशा सर्व प्रकारच्या दुःखामधून, क्लेशामधून, सर्व प्रकारच्या गोष्टीमधून जात असताना बायबल त्या ठिकाणी म्हणतं की वधस्तंभावर जाण्यापूर्वी येशूनं तिथून प्रस्थान केलं. त्यावेळी त्याने एक स्तोत्र गाऊन देवाची स्तुती केलेली आहे. होय, आमचा उदात्त कित्ता आणि तारणारा प्रभू ख्रिस्त आहे. आमच्या मनाच्या विपरीत असणारे प्रसंग असू दे, सुखसंपन्न परिस्थिती असू दे, भावांनो बहिणींनो, आम्हाला स्तुती आणि आराधना आम्हाला करायची आहे.
आणि म्हणून स्तुती ही फार महत्त्वाचं अंग आहे. भक्तीचं एक प्रकारे हृदय असं म्हटलेलं आहे. त्याचे माध्यम वेगवेगळे असू शकतील, परंतु स्तुती आणि आराधना करणं हे मी जो देवाचा व्यक्ती आहे किंवा देवाचं लेकरू आहे, ख्रिस्ताने माझं तारण केलेलं आहे, देवाने मला येशूच्या द्वारे सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, आणि जो विश्वास, जो भाव, जी प्रीती मी देवावर प्रगट केलेली आहे, त्याचं प्रगट करण्याचं माध्यम म्हणजे काय आहे? देवाची स्तुती करणं, देवाला धन्यवाद देणं. आणि म्हणून या दिवसामध्ये देवाची स्तुती करीत असताना आम्हाला जी संधी उपलब्ध करून देतो परमेश्वर देवा, किंवा वारंवार आम्ही देवाच्या सहवासात यासाठी आलं पाहिजे की आम्हाला देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घडायला पाहिजे. त्यासाठी एकच माध्यम आहे, शास्त्रवाचन आहे, प्रार्थना आहे, गीतं आहे, स्तुती आहे. फक्त रविवार नको, आपलं घर, आपलं मंदिर बनवा. आपलं अंतःकरण आहेच, बायबल तर स्पष्टपणे म्हणतो करिंकराच्या पत्रामध्ये, आमचं शरीर देवाचं काय आहे? मंदिर आहे, पवित्र आत्म्याचं घर आहे. याची जाणीव आम्हाला सतत असली पाहिजे. जर माझ्या अंतःकरणामध्ये माझं शरीररूपी घर देवाचं मंदिर आहे, तर त्या देवाच्या मंदिराला असं रिकामी ठेवून चालणार नाही. म्हणून इस्रायल लोकांना आज्ञा होती, परमेश्वराने आज्ञा दिली होती, कोणीही माझ्यासमोर रिक्त अंतःकरणाने, रिक्त हस्ताने, रिकाम्या हाताने येऊ नये. आणि म्हणून आपण ते पुढे पाहणार आहोत. या स्तुतीचा सखोल अर्थ फार गंभीर विषय असा आहे. आणि म्हणून स्तुती आराधना आम्हाला देवाच्या समक्षतेमध्ये घेऊन जाते. स्तुती आराधना आमच्या गरजा, विनंत्या देवाकडे मांडत असताना त्या मान्य करणंच देवाला बाध्य करते. म्हणून पुष्कळ आम्ही ते गीत म्हणतो ना, स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती. या आपण स्तुती करण्याचं आपण खचू नये, आणि देवाला आपण नेहमी स्तुतीचा यज्ञ आपल्या क्षणभंगूर आयुष्यामध्ये सतत आम्ही अर्पण करायचा प्रयत्न करू. परमेश्वर देवा लहानशा वचनाच्या द्वारे आपण सर्वांना आशीर्वादित करू. थँक्यू व्हेरी मच पाटील. धन्यवाद पाळक साहेब, अतिशय मौल्यवान अशा या पवित्र वचनासाठी. आणि खरा हा स्तुतीचा यज्ञ आपण अर्पण करूया. स्तुती सुमनं आपल्या मुखाने सदैव गाऊया. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज अनिकेत दलगे आणि सृजना वळवी या प्रिय लेकरांचा जन्मदिवस आहे. प्रभुदेवा त्यांचा जन्मदिवस आशीर्वादित करो. सोबतच आपण पावसासाठी मागूया, कारण की आपल्याकडे पुन्हा पाऊस उघड झालेला आहे, पाऊस नाही, आता चांगलं ऊन पडलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपलं आरोग्यही सांभाळावं, प्रत्येकाला चांगलं आरोग्य असावं यासाठी आणि आपल्या नित्य कामांसाठी आदरणीय रेव्हरेंड जे पठारे पाळक साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. पाळक साहेबांना मी विनंती करेन की पाळक साहेब आपण शेवटी प्रार्थना करा. प्रभूची प्रार्थना म्हणून आशीर्वाद सुद्धा पाळक साहेब आपण द्या. प्रार्थना करू आपण. प्रभू, आम्ही पुन्हा एक वार मनापासून तुला धन्यवाद देतो आजच्या या नवीन दिवसाबद्दल. हा दिवस पाहण्याची तू आम्हाला संधी दिली, आणि आज सकाळी पुन्हा एक वार प्रभू या तुझ्या पवित्र मंदिरामध्ये थोडा वेळ बसून तुझ्या चरणापाशी तुझं वचन ऐकण्याची संधी दिली. प्रभू, आम्ही मनापासून तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण तू किती चांगला परमेश्वर आहे. दावीद म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. जो पुरुष त्यावर भाव ठेवतो ते किती धन्य. हे परमेश्वर, आम्ही तुझा आभार यासाठी मानतो कारण तुझं नाव स्तवनीय आहे. सूर्याच्या उगवतीपासून तर मावळतीपर्यंत सदोदित तुझं नाव स्तवनीय आहे. आज तुझा आभार मानतो की प्रभू तुझ्या दासाच्याद्वारे या आभार प्रदर्शनाबद्दल, उपकार स्तुतीबद्दल, ज्या म्हणण्यामधून तुझं वचन आम्हाला ऐकवलेलं आहे त्या तुझ्या दासाबद्दल आम्ही धन्यवाद देतो. त्याचबरोबर या वचनांबद्दल प्रभू आम्ही खरोखर तुझी स्तुती केव्हाही, कुठेही, कसेही करू शकतो, कारण तुझं नाव प्रभू स्तवनीय आहे. आमच्या ओठावर ते स्तवन, स्तुती सदैव असू दे. जसं दावीद प्रभू आपल्या जीवनामध्ये सदैव त्या उपकार स्तुतीने भरलेला होता, आणि म्हणून तो म्हणतो मी माझ्या ओठांचा यज्ञ, आभार प्रदर्शन रूपी यज्ञ तुला मी सादर करल. प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो कारण तू मोठमोठ्या यज्ञाने प्रसन्न होत नाही, परंतु तुला स्तुतीचा यज्ञ, आमच्या ओठांचा यज्ञ तुला प्रिय आहे. तुझे उपकार आम्ही किती मानावे तितके थोडे आहेत, कारण स्वर्गामध्ये अहोरात्र केवळ तुझी स्तुती आणि स्तुती होत आहे.
तुझ्या नावाचा जय जयकार प्रभू सदैव ते अहोरात्र ते दिव्यदूत तुझे 24 वडील तुझ्यासमोर नतमस्तक होऊन प्रभू तुला आभार प्रदर्शन रूपी यज्ञ ते अर्पण करत आहेत. या भूतलावर देखील प्रभू तसं घडावं ही तुझी इच्छा आहे. म्हणून प्रभू आम्हाला त्या स्तुतीच्या आत्म्याने भरून टाक. प्रभू क्षणाक्षणाला आम्ही तुझे उपकार विसरू नये. तर देवापा त्या प्रत्येक उपकाराबद्दल आम्ही तुझी स्तुती करावी ही तुझी इच्छा आहे. तू आम्हाला एक चांगलं जीवन दिलं, आम्हाला चांगल्या वातावरणामध्ये ठेवलं, तू आमच्या सर्व गरजा पुरवत आहे, आमचा सहाय्यकर्ता होत आहे. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देवा आज सकाळी आम्ही तुझ्या पायाजवळ येत असताना आमच्या नित्याच्या विनंत्या प्रभू तुला सादर करत आहोत आणि त्या नित्यांच्या गरजांमध्ये सध्याची आम्हाला जी निकडीची गरज आहे पावसाची, त्यासाठी आम्ही तुझ्याकडे विनवणी करतो. आजूबाजूला चांगला पाऊस तू देत आहे, तुझा आभार मानतो. आणि आमच्या या क्षेत्रामध्ये या जिल्ह्यामध्ये प्रभू तू विपुल पाऊस दे आणि आम्हाला प्रभू शेतीवाडीला सर्व प्रकारच्या जनावरांसाठी मनुष्यांसाठी पाण्याची नितांत गरज आहे, ती गरज पुरव. आणि प्रभू या पावसाळ्यामध्ये वेळोवेळी आम्हाला चांगला पाऊस दे, असे आम्ही तुझा आभार मानतो. देवापा आमची प्रार्थना आहे की खास करून त्या व्हेनेझुएला आणि जपान अमेरिकेमध्ये जो मोठा भूकंप आला, ज्यामुळे फार मोठी जीवितहानी झाली, प्रभू आम्ही प्रार्थना करतो की त्या देशांवर दया कर आणि खास करून व्हेनेझुएला या देशावर तू कृपा कर. प्रभू ज्या प्रियांचे प्रभू अनेकांचे घरातले प्रियजन हरपलेले आहेत, ते मरण पावलेले आहेत, या भूकंपामध्ये आलेल्या संकटामध्ये तू त्यांचं सहाय्य कर, त्यांना मदतीचा हात पुरव. आणि देवापा त्या भूकंपाच्या धडाक्यामध्ये जपानसारखा देश पण आलेला आहे. या सर्व परिस्थितीमध्ये तू त्यांचं सहाय्य कर. प्रभू आमची विनंती आहे की या नैसर्गिक येणाऱ्या आपत्तींमध्ये देवापा तू सर्वांच्या जीवाचं रक्षण करावं आणि प्रभू प्रत्येक ठिकाणी तुझी समक्षता उपस्थित करावी. आणि या घटनांनी प्रभू आम्ही सावध व्हावं, यासाठी तू आम्हाला जागृत आणि सावध कर. जे युद्धजन्य प्रभू परिस्थिती युक्रेनमध्ये, रशियामध्ये आणि प्रभू इराण, अमेरिका, इस्रायलमध्ये सुरू आहे, हे सर्व तुला ठाऊक आहे. आणि या घटना घडतील हे प्रभू तू आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. तरी आम्ही भयभीत न होता या घटनेने जागृत व्हावं, सावध व्हावं ही तुझी इच्छा आहे. म्हणून देवापा या शेवटल्या काळामध्ये या सर्व गोष्टी आम्ही ऐकत पाहत असताना प्रभू तुझ्या आगमनाची चाहूल आम्हाला लागत असताना आम्ही वेळेत सावध व्हावं आणि तुझ्याकडे वळावं ही तुझी इच्छा आहे. म्हणून देवापा आम्हावर, आमच्या सर्व मंडळांवर तू दया कर, कृपा कर. आज आमच्या एसएमच्या सेवा कार्यासाठी प्रार्थना करतो. जे सेवा कार्य सुरू आहे ते अधिक वृद्धिंगत कर, आशीर्वादित कर. आमच्या शाळा, हॉस्टेल याद्वारे तुझं गौरव दे. शिकणारे विद्यार्थी, सर्व शिक्षक वर्ग, त्याचप्रमाणे आमचे सर्व जे त्या ठिकाणी प्रमुख नेमलेले आहेत, शिक्षक वर्ग आहे, हेडमास्टर्स आहेत, बोर्डिंग मास्टर आहे, सर्वांना तुझी कृपा दे. आणि खास करून प्रभू आमच्या या संस्थेचे दुरा वाहणारे आमचे माननीय एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, त्यांचं सर्व प्रभू ट्रस्टीज आणि प्रभू जे काही व्यवस्थापन मंडळ आहे, त्या सर्वांना तुझी कृपा शहाणपण दे. देवापा आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो. जे आजारी लोक आहेत, ज्यांचे नावं तुला ठाऊक आहेत, आमच्या मंडळीतील या सर्व आजारांना तू स्पर्श कर आणि आरोग्य दे, त्यांना बरं कर. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो ज्यांचे जन्मदिवस आहेत, अशा या प्रियांसाठी आमची विनंती आहे की आजच्या दिवशी अनिकेत डलगे, सृजना वळवे या प्रियांना प्रभू या वाढदिवसानिमित्ताने तू त्यांना आशीर्वादित कर. तू देव केलेले आशीर्वाद तू त्यांना दे, त्यांना दीर्घायू कर, त्यांच्या आयुष्याचं कल्याण कर. आणि या वर्षामध्ये तू त्यांचा हात धरून चालव, त्यांना सुखी निरोगी ठेव. आणि या जन्मदिनाचा आनंद द्विगुणित बहुगुणित कर. पुन्हा एक वार प्रभू आज सकाळी आम्ही आमचं जीवन तुझ्या हातात सोपून देतो. दिवसभर तू आमचं चालक मालक हो आणि आज तुझ्या गौरवासाठी आम्हा सर्वांचा उपयोग करून घे. या सर्व प्रार्थना विनंत्या तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाच दे, आणि जसे आम्ही
तसेच तू आमची आणि आम्हा असो आणि आम्हाला परीक्षेत लावतोस तर आम्हा सर्व वाईटापासून सोडेल, कारण की राज्य सामर्थ्य आणि प्रभू ही सर्व काळ तुझीच आहे. काळात सर्व आशीर्वाद देते. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेले त्यांच्याबरोबर, ज्यांचे जन्मदिवस आहे त्या प्रियांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आतानी सदा सर्व काळ असो. आमीन. Hrista, pavitra shanti satpriti, shobha saundarya माझिया जीवनी, येशू पवित्र तू शुद्ध मज करी, तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्याच्या मननासाठी मी रेव्हरंट विश्वास पाडवी साहेबांना विनंती करेन की उद्या सकाळचं मनन चिंतन कृपा करून आपण घ्यावं. सर्वांना सलाम.